महाराष्ट्रामध्ये मान्सूनची काय परिस्थिती असणार आहे आपल्याला मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्येच कुठं कुठं पाऊस बघायला मिळणार आहे याचा अंदाज आपण आज या व्हिडिओतनं बघणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले आपण देशाचा अंदाज समजून घेऊया। 23 जून म्हणजे कालपर्यंत जो महाराष्ट्रात आणि देशभरात पाऊस झालेला आहे, तर भारतामध्ये 18% कमी पाऊस झालेला आहे। जी सामान्य पातळी असते, जी सामान्य रेंज आहे पावसाची, त्याच्यापेक्षा 18% कमी पाऊस आपल्याला भारतात बघायला मिळतोय। मात्र महाराष्ट्राची जर आपण परिस्थिती बघितली तर देशातली 15 राज्य आहेत जिथे सामान्य रेंजमध्ये पाऊस पडलेला आहे। त्यातच महाराष्ट्र म्हणजे आपलं राज्यही त्याचा एक भाग आहे। महाराष्ट्रात कुठे किती टक्के पाऊस झालाय ते आपण बघूयात। कोकण गोवामध्ये बघितलं तर -9% पाऊस झालेला आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर +9% पाऊस झालेला आहे। मराठवाड्यामध्ये +40% पाऊस झालेला आहे आणि विदर्भात -16% पाऊस झालेला आहे। म्हणजे जी सामान्य पावसाची पातळी असते, जी सामान्य पावसाची रेंज आहे, त्याच्यापेक्षा ही आकडेवारी आहे की विदर्भामध्ये त्याच्यापेक्षा -16% पाऊस झालेला आहे। एकंदरीतच आपण जर महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर कोकण गोवा आणि मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दरवेळीपेक्षा यावेळेला कमी पाऊस झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। याच्यामध्ये मुंबई शहरात -43% पाऊस झालेला आहे, म्हणजे खूपच कमी पाऊस मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर जर आपण पुणे जिल्ह्यातली आकडेवारी बघितली तर पुणे जिल्ह्यामध्ये +16% पाऊस झालेला आहे। हे जे प्लस मायनस ते आकडे मी तुम्हाला सांगतेय, हे पावसाची जी सामान्य पातळी असते, जी सामान्य रेंज असते, त्याच्यापेक्षा प्लस किंवा मायनस ची ही आकडेवारी आहे। आजचा अंदाज काय आहे तेही आपण जाणून घेऊयात। कोकण गोवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अकोला, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली इथं देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। ऑरेंज अलर्ट म्हणजे काय, तर ऑरेंज अलर्ट मध्ये मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जना होण्याची शक्यता असते। हा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं आजच्यासाठी वर्तवण्यात आलेला आहे। आपण जर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ बघितलं तर इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आपण आपल्या स्क्रीनवरती एक मॅप बघणार आहोत आणि त्या मॅप मध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज नेमकं कुठे कुठले अलर्ट देण्यात आलेले आहेत। 24 जून म्हणजे आज जर आपण बघितलं तर सिंधुदुर्ग मध्ये, जसं मी सांगितलं, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अकोला आणि अमरावती आणि गडचिरोली इथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड, पुणे, अहमदनगर, ठाणे, पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया इथे आपल्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सांगली, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड म्हणजे साधारण मराठवाड्याचा जो भाग आहे तिथं मात्र कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये, तिथे पावसाची शक्यता नाहीये असं आपल्याला सध्या तरी दिसतंय। 27 तारखेला हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे त्याप्रमाणे 27 तारखेला बंगालच्या खाडीमध्ये काही बदल होण्याची चिन्ह आहेत, काही बदल बंगालच्या खाडीमध्ये होणार आहेत। त्याच्यामुळे अर्थातच संपूर्ण भारतातच याचा आपल्याला इम्पॅक्ट दिसेल, याचा परिणाम जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल। दिवसा ऊन बघायला मिळेल, संध्याकाळी साधारण ढगाळ वातावरण असेल आणि त्याचबरोबर थोडंसं उशिरा संध्याकाळी म्हणजे साधारण रात्रीच्या दरम्यान आपल्याला मेघगर्जना आणि थोडाफार पाऊस, हलक्या स्वरूपाचा पाऊस मुंबईमध्ये बघायला मिळू शकतो। येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईमध्ये देखील पाऊस वाढण्याची जी शक्यता आहे ती हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे। आपण 25 तारखेचंही कुठे ऑरेंज अलर्ट आहे तेवढं जाणून घेऊयात, कारण ऑरेंज अलर्ट म्हटलं की अर्थातच नुकसान व्हायची चिन्ह असतात, नुकसान होऊ शकतं पावसामुळे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी ही वॉर्निंग दिलेली असते हवामान खात्याकडनं। आपण जर बघितलं तर 25 तारखेला रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुण्यातला जो घाट परिसर आहे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामानाबद्दल, पावसाबद्दल असेच अपडेट्स मुंबई तकच्या पेजवरती तुम्हाला आम्ही रोज देणार आहोत, त्याच्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला आणखीन कुठल्या भागांबद्दल जाणून घ्यायचंय तेही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा।